10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 1 यातील आपण शाब्दिक उदाहरणे सोडत आहोत। यापूर्वीची 3 उदाहरणे आपण पाहिली आहेत, म्हणजे व्हिडिओमध्ये पाठवली आहेत। आता आपण चौथं उदाहरण घेऊया। 1.5 सराव संच 1.5 मधील जी शाब्दिक उदाहरणं आहेत त्यातलं चौथं उदाहरण आहे। पहा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। पहा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो। तर तो अपूर्णांक कोणता? आता आपल्या मध्ये अपूर्णांक म्हणजे कसा? 3/5, 7/11, 9/17 असे यांना अपूर्णांक म्हणतात। म्हणजे वर एक संख्या खाली एक संख्या। वरच्या संख्येला म्हणतात अंश। जी वरची संख्या आहे तिला काय म्हणतात? अंश। आणि खालची संख्या आहे ना तिला म्हणतात छेद। वर अंश असतो आणि खाली काय असतो? छेद असतो, ध्यान ठेवा। पण आता आपल्याला त्या संख्येचा अंशही माहित नाही आणि छेदही माहित नाही, तो आपल्याला शोधायचा आहे। मग आपण काय करायचं? अपूर्णांकाचा अंश आणि छेद यातली एक संख्या x मानायची, एक संख्या y मानायची। तर येथे एका अपूर्णांकाचा छेदाचा उल्लेख अगोदर केला आहे, म्हणून x आधी छेद मानायचा किंवा y मानायचा तसं काही नसतं। कोणाचा उल्लेख कधी करू द्या, तुम्ही कोणत्याही संख्येला x मानू शकता आणि कोणालाही y मानू शकता। मग आपण काय करू? आपल्या नेहमीच्या पद्धतीने नॅचरली अपूर्णांकाचा अंश अगोदर आपण म्हणतो, छेद नंतर म्हणतो। म्हणून आपण असं करूया, त्या अपूर्णांकाचा अंश x मानू व छेद y मानू। आपण काय करू? अंश x मानू आणि छेद y मानू। म्हणून तो अपूर्णांक बरोबर पहा, आपण अंश x मानलाय आणि छेद y मानलाय, मग तो अपूर्णांक कोणता होणार आहे? वर x राहणार, खाली y राहणार, x छेद y। म्हणजे शेवटचं उत्तर काढताना आपण x ची जी किंमत असेल ती वर मांडायची आणि y ची किंमत असेल ती खाली मांडायची। अंश x आहे आणि छेद y मांडलेला आहे। आता पहा, पहिल्या अटीनुसार बघा बरे, पहिली अट कोणती आहे? एका अपूर्णांकाचा छेद हा, छेद म्हणजे कोण? इथे पहा अक्षर y, म्हणजे y। एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। अंशाच्या म्हणजे कोणाच्या? x च्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। मोठा म्हणजे अधिक, लहान म्हणजे वजा, दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं, तिप्पट म्हणजे 3 ने गुणायचं, चौपट म्हणजे 4 ने गुणायचं, अधिक गुणायचं आणि मग बेरीज किंवा वजाबाकी करायची। मग आता काय म्हणले? जर नीट बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा, छेद म्हणजे कोण? y हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा म्हणजे x च्या दुप्पटीपेक्षा कसा आहे? 4 ने मोठा आहे। मोठा म्हणजे अधिक, 4 आहे म्हणजे बरोबर। ती अट अशी होणार, अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या म्हणजे x च्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। आता आपल्याला माहिती आहे समीकरण असं नसतं, तर नेहमी कसं असं समीकरण सुरुवातीला x असतो, मग अधिक आहे ना, तो अलीकडे आल्यावर वजा करायचा। अधिक 2x आहेत, अलीकडे आल्यावर वजा करायचे, म्हणजे असे होणार वजा 2x अधिक y बरोबर 4। पहा, 2x हा अधिक आहे, तो अलीकडे आला काय होईल? वजा होईल। 2x हा पलीकडे आहे, तो अलीकडे आला आहे, त्यामुळे चिन्ह बदली केलं। पण y पहा बरोबरच्या डावीकडेच आहे, बरोबरच्या डावीकडेच आहे, चिन्ह बदली होणार नाही। 4 हा उजवीकडेच आहे, अधिक आहे, येथे चिन्हच नाही, म्हणजे आपोआप अधिक आहे। म्हणजे फक्त आपण काय केलं?
पलीकडचा x अलीकडे आला. आता आपल्याला माहिती आहे सुरुवातीला चिन्ह वजा नको असतं, मग चिन्ह सगळ्यांची बदलायची. मग समीकरण आलं 2x वजाचा अधिक, अधिकचं वजा, अधिकचे वजा. समीकरण नंबर आलं 1. हे समीकरण काय आलं? 1 आलं. पहा हे समीकरण 1 आलं. दुसरं आता पहा बरे, दुसरं पहा पुढे काय म्हणले, आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. पहा जर अंश आणि छेद, पहा ते काय म्हणले होते, जर अंश आणि छेद, ही पहिली अट संपली. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, म्हणजे अंश पण 6 ने कमी, छेद पण 6 ने कमी, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. पहा छेद हा अंशाच्या 12 पट होतो. दोन्ही कमी केले म्हणजे आताप्रमाणेच. मग छेद पण 6 ने कमी केला आणि अंश पण 6 ने कमी केला, म्हणजे y वजा 6 केले आणि x वजा पण 6 केले. हे अगोदर काय मांडलंय, त्यांची अट काय बघा, छेद हा अंशाच्या, मग छेद आधी मांडायचा, अंशाच्या म्हणजे अंशानंतर गुणायचं. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, कमी केले म्हणजे वजा केले, दोन्ही 6 ने कमी केले, म्हणजे y पण 6 ने कमी, x पण 6 ने कमी, दोन्ही 6 ने कमी केले, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. नवीन बरं का आत्ताचा छेद हा म्हणजे y वजा 6, y वजा 6 हे अंशाच्या 12 पट होतात. म्हणजे 12 नुसता 12 असा मांडायचा नाही. जर तुम्ही नुसता असा 12 मांडला तर 12 हा फक्त x ला गुणिले होणार, 6 वेगळा होणार. त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची, याला कंस टाकायचा. काय टाकायचा? कंस. नीट बघा, येथे जर तुम्ही फक्त 12x मांडले तर चुकलं. x वजा 6 ला गुणायचंय. कोणाला गुणायचंय? x वजा 6 ला. x ला गुणायचं नाही, x वजा 6 ला गुणायचंय. म्हणून 12 असे कंसाच्या पुढे मांडायचे. म्हणून y वजा 6 बरोबर 12 गुणिले x, 12x वजा 12 72 आले. किती आले? 72. हे अटे संपले. आता हे पुसून टाकतो. पहा म्हणून समीकरण बनवायचं, x एका बाजूला, संख्या एका बाजूला, 12x अधिक आहेत, इकडे कसा होणार? वजा होणार. म्हणजे असं होणार, वजा 12x अधिक y बरोबर वजा 72 अधिक 6. पहा अधिक 12x आहेत, इकडे आले वजा होणार. 12x अधिक आहे, वजाले. y मात्र हा पहिल्यापासून अधिकच आहे, अधिकच राहिला. वजा 72, 6 वजा तिकडे अधिक होणार, अधिक 6 आले. वजा 12x अधिक y, 72 मधून 6 गेले, 72 मधून 6 गेले, 66 राहिले. चिन्ह मोठ्याचे, वजा 66. सुरुवातीला चिन्ह वजा नको. आता आपल्याला माहिती आहे हे अधिक y, हे वजा y, आयतं एवढं मांडलं तर पटकन निघून जाईल. तसं नाही करायचं. आपण आपल्या नियमाप्रमाणे करायचं, म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे करायचं. काय करायचं? समीकरण एक असं बनवायचं की स्टार्टला मायनस नको. मग असं करायचं, वजाचे अधिक, अधिकचे वजा, 66 वजाचे अधिक, याला म्हणायचं आता समीकरण नंबर 2. हे समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 1 आहे, समीकरण नंबर 2 आहे. आता हे सोडवायचंय. पहा आता कसे. पहा समीकरण 1 आलं, समीकरण 2 आलं. आपण काय करू? दोन्ही समीकरण आधी एक खाली लिहून घेऊ. पहा 2x वजा y बरोबर वजा 4, हे समीकरण नंबर 1. आणि 12x वजा y बरोबर 66, याला म्हणजे समीकरण नंबर 2. पहा जरी यांचे वजा केली तर हे आयत निघून जाणार आहेत. वजा अधिक आयत निघून जातात कधी वजा केल्यावर चिन्ह बदली केल्यावर. पण आपण तसं नाही करायचं. आपण आपली परंपरा सोडायची नाही. म्हणजे फिक्स ध्यान ठेवायचं, हे असं म्हणजे असंच करायचं आणि तसं उत्तर येतच. म्हणजे काय करायचं? समीकरण 1 ला 12 ने गुणू. काय करायचं? 12 ने गुणू. थोडासा त्रास होईल, पण समीकरण हे परंपरा सोडवायचं. म्हणजे विद्यार्थ्यांना अजिबात असं, सामान्य विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आहे तो हुशार विद्यार्थ्यांसाठी नाही, ते कसे सोडवतातच. जे सर्वसामान्य विद्यार्थी असतात
त्यांना ह्या असल्या गोष्टी स्वतःच्या बुद्धीने करता येत नाहीत. त्यांना वाटतं कधी येथे गुणतात, कधी येथे गुणतात, कधी गुणत नाही, कधी बिर्स करतात, कधी वजा करतात, असं नको वाटायला. त्यामुळं सर्वांना सरसकट म्हणायचं, ह्या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं, ह्या संख्येने या प्रत्येकाला गुणायचं, करायचे वजाबाकी, सरसकट एकच जाण ठेवायचं. 12 दुने 24. पहा समीकरण 1 ला 12 ने गुणू. 12 दुने 24x वजा 12y. पहा 12 दुने 24 वजा 12y, 12 चुका ठेवाय, चिन्ह वजा, वजा 48. याला म्हणजे समीकरण नंबर 3. आता म्हणायचं समीकरण 2 ला, समीकरण 2 ला 2 ने गुणू. समीकरण 2 ला 2 ने गुणू. हे समीकरण 2 आहे, त्याला आपण 2 ने गुणायचं. 2 ने गुणलं 24x वजा 2y बरोबर 66 दुने 132. समीकरण नंबर 4 आलं. पहा ह्या 12 ने ह्या प्रत्येकाला गुणायचं, 2 ने या प्रत्येकाला गुणायचं, त्यांचे करायचे आता वजाबाकी. सरळ यायचं आता समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. पहा समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. आता आपण समीकरण 3 आणि 4 वर लिहून घेऊ. पहा समीकरण 3 मधून 4 वजा करायचे. समीकरण 3 पहा कोणतं आहे, 24x वजा 12y. पहा 24x वजा 12y बरोबर वजा 48. दुसरं 24x वजा 2y बरोबर 132. पहा चिन्ह बदलायची. हे अधिक आहे, अधिक आहे, हे अधिक आहे, अधिकचे करायचे वजा, वजाचे करायचे अधिक, अधिकचे करायचे वजा. सरसकट काय करायची, दुसऱ्या समीकरण चिन्ह बदली करायची. आता पहा बरे 48 पण वजा आहे, 132 पण वजा आहेत, समान चिन्ह आहे, त्यांच्या होणार बेरीज. समान चिन्ह आहे, बेरीज करायची. कोणाची, 132 आणि 48 ची बेरीज करायची. 132 48, 8 आणि 2 10, चला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 180 आले. चिन्ह मोठ्याचे वजा 180 आले. किती आले, वजा 180. 12 वजा आहे, 2 अधिक आहे, नवीन चिन्ह पहा. 12 कसं आहे, वजा आहे, 2 कसं आहे, अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह आहे, वजा बाकी. चिन्ह मोठ्याचे 12तून 2 गेले 10 राहिले, चिन्ह मोठ्याचे वजा 10y. म्हणून हे अधिक वजा गेले निघून. y बरोबर वजा 180 छेद वजा 10. वजा 180 छेद वजा 10 बरोबर 0 0 गेला, 2 10 वजा म्हणजे अधिक आले. म्हणून y ची किंमत काय आली बघा बरे, 18 आली. किती आली, 18 आली. आता ही किंमत आपण समीकरण 1 2 3 4 कुठे पण टाकू शकतो. मग आता लिहायचं y बरोबर 18. ही किंमत कोणती किंमत, y बरोबर 18 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवायची. कोणती, y म्हणजे 18 किंमत. समीकरण 1 पहा कोणतं आहे, 2x वजा y बरोबर वजा 4. म्हणून 2x वजा, हे चिन्ह वजा आलं, y स्वतः 18 आहे, 18 आले वजा बरोबर वजा 4. पहा आता येथे 18 वजा आहेत, पलीकडे गेला किती कसे होतील, अधिक होतील. मग असं होणार 2x बरोबर वजा 4 अधिक 18. म्हणून 2x बरोबर 18तून 4 गेले 14, चिन्ह मोठ्याचे म्हणजे अधिक चिन्ह आलं. x बरोबर 14/2. म्हणून x ची किंमत काय आली, 7 आली. x ची किंमत 7 आली, y ची किंमत 18 आली. मग आपण ते लिहायचं आता. काय लिहायचं, x बरोबर 7 y बरोबर 18. म्हणून त्या अपूर्णांकाचा अंश किती आला, 7 आला. अंश x आहे व छेद बरोबर 18 आला. म्हणून तो अपूर्णांक बरोबर किती आला, 7/18 आले.
पहा अपूर्णांक अंशाला 7 आणि छेद किती आला 18 आला. आता पहा त्यांच्या अट काय बघा बरे. एका अपूर्णांकाचा छेद हा छेद बघा हा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. बघा बरं आहे का. छेद किती आहे अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा. अंशाची दुप्पट होणार 14. 14 पेक्षा 4 ने मोठा म्हणजे 18 आला. दुसरे अट कोणते बघा बरे. दोन्ही 6 ने कमी केले. दोन्ही 6 ने कमी केले म्हणजे हा पण 6 ने कमी केला हा पण 6 ने कमी केला. तर उत्तर किती येईल. 6 ने कमी केलं 1 होणार. हा 6 ने कमी 12 होणार. आणि त्यांची कोणती अट आहे बघा. तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो आहे ना. एकाचे 12 पट 12 आहे. असं ते परत ताळ करून पाहायचा. हे झाले उदाहरण क्रमांक 4 सराव संच 1.5 मधील 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणिताच्या पुस्तकातील. तर याच्या आधीचे आपण 3 व्हिडिओ पाठवलेत. आता आपण 5वा व्हिडिओ पुढच्या गणितामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा घेऊया. ओके तोपर्यंत याचा अभ्यास करा. धन्यवाद.